कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा पितांबरे तुळशी हार गळा काचे पितांबरे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुह मने विराजित कंठी कौतुभ मने विराजित कुंडले तळपती श्रवण कंठी कौतुभ विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर
काचे पितांबर विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ए बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा Oh,
देवीवर सर्व 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 सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर Krishna Hare Jai Jai Ram 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 Krishna Hare Ram Krishna Hare Jai Jai Ram ये साते आलिया ओळंगाचा रंग धरू साते आलिया ओळंगाचा रंग ये साते आलिया ओळंगाचा रंग धरू ये साते आलिया ओळंगाचा रंग संसारू जाईल दया नाही तरी संसारू जाईल नाही तरी संसारू जाईल ये साते आलिया ओळंगाचा रंग धरू साते आलिया ओळंगाचा रंग ये साते आलिया ओळंगाचा रंग धरू ये साते आलिया ओळंगाचा रंग नाही तरी संसार जाईल लया नाही तरी संसारू जाईल नाही तरी संसारू जाईल कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत 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 मृग जळावत जाईल दया जळवत जाईल जळवत जाईल विषयाचे समसुख भेगडाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली विषयाचे समसुख भेगडाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली आपराची चावली जाईल दया आपणाचे चावले जाईल आपणाचे चावले जाईल कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत 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 मृग जळावत राहील दया मृग जळवत जाईल मृग जळवत जाईल ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव माने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव माने पाहता पाहिले स्वप्नी ते देखिले चाईल दया स्वप्नीचे चेले जाईल स्वप्नीचे चेले जाईल ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव माने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव माने पाहता पाहिले स्वप्नी ते येईल जाईल दया स्वप्नीचे चेले जाईल स्वप्नीचे चेले जाईल कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत 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 मृग जळाव
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ते आलिया ओळंगा शारंगारो ते आलिया ओळंगा शारंग धरो
जाईल दया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की पवन सुत महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय ठाला विठाला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की पवन पुत्र
वीरभद्र हनुमान की सब संतन की जय ठाला विठाला 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 हर 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत टिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आद्यांची कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जिवंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचन अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
विश्वमाऊली ज्ञानोबराय तुम्हा आपल्याला जाता जाता 16व्या वर्षामध्ये मार्गदर्शन करतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय. दुर्दैव महाराष्ट्राचं, भारत देशाचं, भारतीय भूमी आपण ऋषीमुनींची भूमी आहे म्हणतो, आपण ऋषीमुनींची संतान आहोत म्हणतो. पण भारतीय जे तत्वज्ञान आहे, ज्याच्यासाठी विश्वाने आपल्याला गुरुत्वपद बहाल केलेले भारत देशाला, काय निमित्ताने केलेले, केवळ रामाच्या कृष्णाच्या ध्रुवबाळाच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही, पुराण सांगण्यासाठी नाही. तत्वज्ञान आपल्याला कळावं. मानव योनी ते मॉडेल देवाने असं बनवलेले का त्याला अंतिम सत्य विश्वातलं कळू शकतो. आपण आलो कुठून, जाणार कुठून, कशासाठी आलोय हे कळून घेण्यासाठी हा उपक्रम आहे. सज्जनांनी नियोजन केलेले सप्ताहाचं 7 दिवसामध्ये त्याला नामाचा बोध होणार, रूपाची ओळख होणार, त्याच्यानंतर संत मार्गदर्शन करणार. पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. माळ घालून नुसतीच माळ घालून उपयोगाचं नाही, तर संतांकडून तत्वज्ञान गुरु केले पाहिजे. गुरु करायचे म्हणजे कसे करायचे, ज्यांचा आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर इथे चांगले चांगले मोठे मोठे मठ आहेत अशा प्रकारचे बाबा करायचे. ज्यांचे खूप अनेक शिष्य आहेत पैशावाले असे बाबा करायचे, आहे की नाही. आपल्या उद्धाराचं आपल्याला काही घेणं देणं नाही, सांगणाराला नाही ना ऐकणाराला नाही. वार्षिक दरवर्षी जसे आपण सालाबादप्रमाणे यात्रा भरवतो, जत्रा भरवतो, तसा सप्ताह नाही. परीक्षित राजाने 7 दिवसात त्या परीक्षित राजाला 7 दिवसात शुक मुनींनी जे तत्वज्ञान सांगितलं ते आपल्याला मिळालं पाहिजे. व्यासांनी शुक मुनींना अनुग्रह दिला. कशाला म्हणतात अनुग्रह? दुर्दैव आपल्याला माहिती. रोज या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या लोकांना सुद्धा अनुग्रह कशाला म्हणतात ते माहिती नाही. अनुग्रह म्हणजे ईश्वराची कृपा. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात जगात 3 गोष्टीचे अत्यंत अभाव आहे, पण त्याची जर देवाची कृपा झाली तरच. कृपा हा शब्द आहे दुसरा, अनुग्रहाचा दुसरा शब्द आहे कृपा, आणि तिसरा आपला व्यवहारातला शब्द आहे आशीर्वाद. संतांचे आशीर्वाद मिळावे, तुमची ये दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाच. आता आपण लग्नामध्ये नाही का, नवरी लग्नाच्या अगोदर वडिलांच्या घरी, नवरी तर सगळ्या देवाच्या पाया पडून येते, नवरदेव बी पाया पडून येतो. मग आता परत पहिली पाया पडून आली लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यावर परत दोघांना का पाया पडायला जायची गरज आहे? म्हणजे संसाराबरे पाया कोणाच्या पडायचं? ही आजो सासू, ही सासू, ही मावळण सासू, म्हणजे चांगली मुरलेली माणसं कशात? संसारात. मग यांचा आशीर्वाद घे म्हणजे तुझा संसार कसा जाईल? कडेला जाईल व्यवस्थित. तसं इकडं मुरलेली माणसं आहेत का? साधूचा बोध झाला नुरोनिया ठेलाने ठाईचं मुराला. अनुभव कशाला म्हणतात? मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागते, चिंच खाल्ल्यानंतर आंबट लागते, साखर खाल्ल्यानंतर गोड लागते. हा जसा अनुभव आहे तसा ईश्वर तत्वाचा अनुभव पाहिजे. जसं पांडुरंगा करू प्रथम नमन, तो कुठे आहे पांडुरंग? तो पांडुरंग कुठे? फक्त पंढरपूरमध्ये आपल्या हृदयात. आणि त्या पांडुरंगाला नमन करायचं, त्याची ओळख पाहिजे ना. आता समजा हे वायळ बाबा आहेत, त्यांच्या ओळखीने माझं तुमच्यापर्यंत येणं झालं. आता गावात दुसऱ्यांची कोणाचीच ओळख नाही, त्यांचं नामकरण मी घेऊ शकत नाही. पण ज्यांची ओळख आहे तसं एची जन्मी ओळखी हृदयातला जो आत्मा आहे ना तो देवांचा देव आहे असं आमच्या ज्ञानोबराय आदी संतांचं मत आहे. मूर्तीमध्ये जे आहे ते बालवाडीचं प्रयोजन आहे. जसं लहानपणी आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा सुकडी द्यायची ना, सुकडी. आणि आता काय जातात पोरांना बालवाडीत? उपमा, शिरा, आहे की नाही. हे कशासाठी? कॉलेजला गेल्यावर पण त्याला शिरा द्यायचा, उपमा द्यायचा, आहे की नाही. लहानपणी रडायला लागलं बालवाडीमध्ये पोरग का मग त्याला ते बालवाडीतली बाई गाणं गाऊन दाखवती. लईच रडायला लागला तर नाचती बी बाई, ते पोरग शांत होतो. आता डिग्रीला गेल्यावर पण त्याला म्हणायचं खाऊ देतो, बाई गाणं म्हणेल नाही तर नाच, नाही का. नाही, युग पडते, वेळ पडते, वयाच्या हिशोबाने माणसाची उंची वाढली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं हृदयातला जो आत्मा आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता. सर्व सुखाचा राम आहे. रामूची ओळख आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याची बी नाही, आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याची बी रामूची ओळख नाही. उलट तो माळ करायला म्हणतो बुवा राम 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 का म्हणता? राम तो माझ्या हृदयात. त्याला काही त्याचा अनुभव आहे का? नाही. आपल्याला अनुभव आला पाहिजे. जसं आज तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये जेवढी नावं टाकली, कदाचित काही काही महाराजांना तुम्ही पाहिलेलं पण नसतं, पण त्यांचं नाव ऐकलं. आणि ज्या दिवशी त्यांचं कीर्तन आहे त्या दिवशी त्यांच्या रूपाची ओळख झाली. नाम रूपा पडली गाठी.
आणि अवघ्या गोष्टी सरळल्या. नामाची रूपाची भेट झाली पाहिजे. तसं देवाचं नाम माहिती पाहिजे. देवाचं नाम किती लोकांना माहिती आहे? अखंड हरिनाम सप्ते. तुमचं गाव छोटे कदाचित एकच सप्ताह होत असत. काही गावागावांमध्ये रग असती, पैसे असतात, शेठ बी जास्त असतात. मग ते शेठ काय करतात? 4-4 मंडळ स्थापन करून 4-4 सप्ते करतात. बरं, ह्या सप्त्यातला शेठ त्या सप्त्यात नाही, त्या सप्त्यातला शेठ त्या सप्त्यात नाही. ही रग जिरवण्यासाठी आहे का? कशासाठी या गोष्टी आहेत आपल्याला? तर 7 दिवसामध्ये परीक्षित राजाला शुक मुनींनी तत्वज्ञान सांगितलं. काय सांगितलं? 7 दिवसात तो मरणार होता. त्यांनी सगळे साधू संत बोलवले होते. असे जनक राजाने पण साधू संत बोलवले होते. ते म्हणले, आम्हाला ईश्वर तत्वाचा अनुभव आणून द्या, अन्यथा आम्ही तुमचं ऐकणार नाही. आणि ऐकणार तर नाही, पण तुम्हाला जेलमध्ये टाकू. जनक राजा म्हटले, एक पाव रिकी की मी ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव. टिकाव घेऊन चला धरणाच्या कामाला, पाण्याची लय म्हणले आबळे धरणं खांडून घेऊया बोलो. अनुभूती नसणाऱ्या माणसांना ते म्हणले. पण एक त्यांना म्हटले, याज्ञवल्क्य भेटले, म्हणजे तुला रिकिकीत पाव टाकून दुसरा पाव घोड्याच्या इकडच्या रिकिकीमध्ये टाकायचं, एवढी फक्त कल्पना कर. पण तुला परमात्म्याचा साक्षात्कार करून देसो. जसं त्या घोड्याच्या बाजूने आपण पायंडायला असतो ना, पाय ठेवायला, त्याच्यात पाय ठेवला, दुसरी उडी मारतोय, ही फक्त कल्पना कर. इकडं पाय ठेवलाय ना, असा त्या घोड्याच्या सायकलवर जशी उडी मारतशी, तसं माझ्या या पायाच्या इकडं आणि इकडं सगळं भरलेलं आहे. ते गच्च परमात्मा भरलेला आहे. तो तुझ्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, या सगळ्यांच्या हृदयात आहे. पण आपण जसे सगळे आणि आपण जसे अनेक आहेत, तसा परमात्मा अनेक नाही. प्रत्येकाच्या हृदयात अशी काही तुकडे करून टाकलेले नाही. तो सर्वांच्या हृदयात एक आहे. जसं रांजण असू द्या, सुगड असू द्या, नाही तर मोठा माठ असू द्या, पण त्याच्या आतमधली पोकळी एक आहे. आणि ज्या तत्वाने बनलाय त्या पंचमहाभूताने, ती माती, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, ते सुद्धा एक आहे. तसे तुम्ही आपण सगळे दिसायला वेगळे पण असायला एक आहे. हे किती लोकांना माहिती आहे? अद्वैत कुसारी विरळा जाणे, अद्वैत कुसारी विरळा जाणे, कुसारी विरळा जाणे, अद्वैत कुसारी विरळा जाणे. एक नाम हरी एक नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरे. अद्वैत कुसारी विरळा जाणे. कुसारी विरळा जाणे, अद्वैत कुसारी विरळा जाणे. अद्वैत तत्वज्ञान समजून घ्यायचं म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाचं प्रयोजन आहे. केवळ निव्वळ लटारण्या माळा घालण्यान पांढरे बगळे होऊन गावगावी हिंडणं हे तत्वज्ञान आहे. अद्वैत तुमच्या अंगावर, आता कोणाच्या अंगावर पायजामा आहे, कोणाच्या अंगावर शर्ट आहे, तुमच्या चोळी आहे, साडी आहे, इकडं फेट आहे, यांच्यामध्ये कोणी धोतर नेसलेले, या सगळ्याचं मूळ काय? त्याचं अधिष्ठान काय? कापूस. हे कापसाच्या पोटी काय होत्या कापडाच्या गाठी, तो वेळी दियाच्या दृष्टी कापड झाला. आपल्याला ह्या सगळ्या, आपल्या सगळ्यांच्या अंगावर काय आहे? कापूस. हे मूळ स्वरूप आहे त्या कापसाचं. तसं आपलं मूळ स्वरूप काय हे कळून घेण्यासाठी गुरु करायचे असतात. द्वैत जाण्यासाठी गुरु करायचे. द्वैत कोणाकोणामध्ये? माणसांमध्ये. माणसांचं द्या सोडून, देवात आपला जो फटा पडलेला आहे त्याला द्वैत म्हणतात. देव वेगळा आणि मी वेगळा. तो देवाचा मीपणा, माझा मीपणा, देवाचा तूपणा, मी तू पण हरी जाऊ दे रे. एकची गोंगडी म्हणजे थंडी वाजत होती नाही का? आत्मतत्वाचं मला मिलन होऊ द्या. आणि याच्यासाठी गुरु करायचे असतात. द्वैताची झाडणी, गुरु विना ज्ञान. आणि जर ज्ञान नसेल, द्वैत गेलं नसेल, तर दया कैसे कीर्तन घडेल. किती कीर्तन केली, किती केली, ऐकली, तरी त्याला नामस्मरणाचं पुण्य मिळणार नाही. द्वैत जाण्यासाठी कोणातलं द्वैत जायचंय? माणसांमधलं जाणार नाही, पण देवामधलं ना आपलं जाणं पाहिजे. आणि ते द्वैत जाण्यासाठी गुरु करायचे असतात. पण आम्ही गुरु केलेले, पण आमचं द्वैत नाही गेलं. असे आम्ही परमार्थामध्ये संचार करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं, उपजोनी करंटा. काय माहित नाही त्याला? हे करंट्या कपाळाचे, यांना काय माहित नाही? उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा.
आता ही वाट कोणत्या गावाकडे जाते म्हटले तुम्ही? हा, लोणीला जाते. इकडं आता आपण आलो तिकडं म्हैसगावला जाते. ही वाट म्हैसगावला जाते, ही लोणीला जाते. तसं देवाकडे जाण्याची वाट कोणती आहे? अद्वैत उसरी विरळा जाणे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. बरं आता आम्हाला इकडून जायचं रस्ता माहित नसेल तर विचारायला पाहिजे ना. विचारायला काय लाज वाटली पाहिजे का? नाही. मग विचारता सांगतील ते मी वासुदेव तत्वता कळो येईल. आहे का विचारायला? महाराजाला बी सांगायला टाइम नाही. कीर्तन झालं का महाराज बी लगेच पळणार. आणि तुम्हाला तर जास्त काय झटकले फटकले सटकले का निघाले. मजा आहे. पैसे वळवळ करतात का 2 तास बसायची सुद्धा परिस्थिती नाही. असे हात पाय वगैरे सगळ्यांना काही ना काही व्याप आहेत. हा, मग ही मजा आहे का? सुटायचं. कोर्टात केसेस चालू आहेत. कशासाठी? तारखी पडण्यासाठी का निकाल लागण्यासाठी? निकाल लागतात का तारखीच पडतात? बरं, तारखी पडतात तर पडतात. आपणच सांगतो कधी कधी अडचण असल्या वकील साहेब पुढची तारीख घ्या. तसे बाबा लोकांना ज्या पुढच्या तारखा दिल्या ते त्याच्यासाठीच आहेत का? फैसला लागण्यासाठी आहे ना. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, काय येण्याचं प्रयोजन आहे? बरं, आपण आपल्या मनाने आलोय का? नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐशी. 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता कोटी फेरे होतात. तेव्हा अकस्मात मनुष्य जन्म प्राप्त होतो. अकस्मात म्हणजे आंधळ बसलो होतो नदीच्या कडेला टाळ्या वाजवत आणि त्याच्या हातात आला कावळा. कावळा येतो का हातात? कावळा जर हातात आला तर तुमच्या इकडे दशकऱ्या होतात ना तुमच्याकडे. कावळा शिवायला लागतो. आता कावळे शिवतात का? नाही ना. आता कावळे नाही शिवते. आता काय करावं लागणार आहे? महाराजांना ती त्यांच्या गळ्यात जी शब्द असते त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी व्यासपीठ आणि येताना अजून काय घेऊन यायला लागणार आहे? कावळा. नाहीतरी आपलं लक्ष कुठं असतं? प्रवचन असतं का? प्रवचनाकडे असतं का? कावळ्याकडे असतं. म्हणजे हे चाललंय काय चाललंय आपला सगळा टाइमपास. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. लय आश्चर्य लोकांनी व्यक्त केलं. म्हणले अरे बाबा, राजा म्हणला तुला 5000 रुपये देतो. वा वा, तू चतुर मनुष्य, कावळा पकडला. कावळा कोणाच्या हातात येत नाही. पण एक काम करतो का, अजून जर शोधून आणला तर तुला अजून 5000 रुपये देतो. आता ह्यावर लाचार लंपट ते गेलं. तो म्हणला आणतो दुसरा शोधून. नदीच्या कडेला गेला, ठेवला बघले तर बसला टाळी वाजवत. परत तू बरेच वेळी गेला, त्याला वाटलं टाळी मोठी होत नाही म्हणून मोठी टाळी करायला लागला तर गेला हा नरदेह मग साजी भगवंत. जोपर्यंत हात पाय सगळे चालतात तोपर्यंत घ्यायचे पैसे पैसे कमवण्यासाठी मनुष्य जन्म नाही. घरदार बायका पोरं सांभाळण्यासाठी बिलकुल नाही. पण राहण्यासाठी रोटी कपडा मकान याची गरज आहे ना. मग करायचं पण किती? पोटा पुरते काम. हा, पोटा पुरते काम. पुरते काम. हे पोटा पुरते काम. परिअगत्य तो राम. परिअगत्य तो राम. परिअगत्य तो राम. हो, पोटा पुरते काम. परिअगत्य ते राम. परिअगत्य ते राम. अगत्य ते राम. पोटा पुरते काम. परिअगत्य तो राम. परिअगत्य तो राम. परिअगत्य तो राम. पोटाच्या विवंचना इतक्या आहेत तरी देवाने आपल्याला एक इतीच पोट दिले म्हणून बरे. मशीनला किती हातभर आहे त्यात तर तेवढं असतं तर आपण घरी आलो नसतो. इथं भर पोटासाठी पहा केवढ्या आटाटी. मग कशासाठी करायचं आपल्याला? बस पोटापुरते काम. परी अगत्य रतो राम. तो परमात्मा आपल्याला कळावं. मनुष्य जन्मामध्ये आपले बाप दादा गेले असेच.
आता आपल्याला तसं करायचं नाही. खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं, ते थांबवायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणावर तुम्हाला ताण आणायचं, ते प्रमाण तुमच्या जीवनातून खोडून टाकायचंय. आजा मेला पंजा मेला बाप मशना गेला, आम्ही जाणार नाही देखत देखत नातो पण ते तसेच चालले त्या मार्गाने. ते म्हणतात आमच्या परंपरा सोडायच्या. हे आपल्या पाठीमाग आपले बापदादा कर्जबाजारी आपल्यावर कर्ज ठेवून गेले. वर्ष श्राद्ध घाला, याचं पित्र घाला, 5.5 महिने घाला. ही कशासाठी? त्यांनी जीवनात आल्यानंतर जे करायला पाहिजे ते केलं नाही, आणि आता 84 लक्ष योनीमध्ये कुठंतरी लटकलेत. ही अशी झाडं झुडपं कुत्री मांजरं गाढवं डुकरं ऊन पडलेले. पण त्यांच्या निमित्ताने 4 पात्र उठवायची आणि त्यांना जरा थोडा टक्कर धक्का द्यायचा पुढे. जसं आपण पुढच्या वर्गात ढकलला तसं ढकलायचं त्यांना. किती दिवस ढकलणारे आपण हया देतो. आपण गेलो का आपला पोरगा म्हणतो आज्याला ढकलू का बापाला ढकलू, ठीक आहे ना, तो तिथंच थांबून राहणार. अशा 84 लक्ष योनीमधून सुटायचे आपल्याला. मनुष्य जन्माला आल्यानंतर ईश्वर प्राप्त करून घ्यायचा. आपुला तो एक भेटू शकतो का देव? विचारा नाही, इथल्या लोकांना विचारा देव भेटेल का? ते आता असं राहिलं नाही. देव भेटणं सोपं नाही राहिलं. मग तुझी नियुक्ती कशाला केलेली? कशासाठी तुला इथं ठेवलेलं आहे? देव काळ्या पाण्यात गेलो का फासावर गेलो? हा, जी चालणं बोलणं खाणं झोपणं कोणाच्या सत्तेने चालले? हा, महाराष्ट्रात सत्ता कोणाची माहिती? केंद्रात सत्ता कोणाची माहिती? शरीरात कोणाची सत्ता आहे? शरीर ज्या सत्तेने चालले त्या सत्तेला ओळखायचं आहे. ती सत्ता आहे आत्मसत्ता. ते आपलं स्वरूप आहे. शरीर आपलं नाही. देह तव पाचाचे ते कर्माचे गुंतले भवतसे चाकी सुजले जन्म मृत्यूचा. देह हा पाचाचा अनिला उसना शेकी त्याचा त्यास देणे लागे. पण उसने पैसे मागताना माणूस किती लुडबुड करतो, आणि जेव्हा त्याच्याकडे आपण मागायला जातो तेव्हा तो लगेच देतो का आपल्याला? आपण त्याला फोन केला तर तो फोन उचलतो का? बरं जास्त गेलं तर रडतो ना. तसे पंचमहाभूताचं शरीर उष्ण आणलेले. उष्ण देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे? इथे मनुष्याचे काय आहे? धन कुबेराचे इथे मनुष्याचे हो. देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे? इथे मनुष्याचे काय आहे? देव आपला नाहीये, तो काळाचं खादुले. पंचमहाभूताकडून उष्ण आणले आणि घडी घडी काळ. हो, देव हे काळाचे. आणि पैसे कोणाचे? महाराजांच्या खिशातले पैसे कोणाचे? कुबेराचे. आपल्या खिशातले. पण आपण आपलं म्हणतो, जे आपलं नाही त्याला म्हणतात तैसे अहम ममतेच्या लवड सोडी. मी आणि माझं जन्मभर सुटत नाही, मेल्यावर शिवत नाही. 84 लक्ष फिरत राहतो. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवती बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळी ठेवली. जन्म मरणातून सुटण्यासाठी केवळ मनुष्य शरीर आहे. नुसती हेंडफेरीस ती तीर्थयात्रा करण्यासाठी नाही.
नुसती टाळ घेऊन भजन करण्यासाठी नाही, त्यातले बोल, त्यातला अर्थ आपल्यात उतरला पाहिजे. अर्थे विन पाठांतर कासया करावे, व्यर्थाची मरावी गोकुनिया. अरे प्रेमाविन भजन नकाविन मोती, आणि अर्थाविन पोथी पण अर्थ लोपले पुराणे. अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द हे जने विषय लोभी मने, विजय लोभी मने, विजय लोभी मने. हे साधने बुडवी साधनावागे बुडविले, साधने बुडविले. साधनावागे बुडविले. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, ओ झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. अर्थ कळत नाही आपल्याला, म्हणून बाबाला बोलवायचे. कशाला बोलवायचं आपल्या घरी? सप्त्याला बाबाला. अर्थ लोपली पुराणात अर्थ लोपलेले. आता बाबा एसटी मध्ये कामाला होते. बाबा मी एकदा प्रवास करत होतो. बाबा बारीच्या बाजूने बसलो होते, खिडकीच्या इकडनं आतून बसलो आणि तंबाखू खाऊन थुंकायला लागलो. तर बाबा मला काय म्हणतात, माणूस बघून थूक. म्हणजे काय? माणूस बघून थूक म्हणजे काय? बराबर असा सेंटरला आला पाहिजे मग थुकायचा. त्याच्यात जसा गर्भित अर्थ आहे तसा संत वाङ्मयामध्ये गर्भित अर्थ है. मेहंदी के पानों में लाली है मगर वो अपने आप छुपा है का नाही, ती हिरवी. तसं साधन तो गुप्त है प्रगट कभी न बतलाय. अरे मेहंदी के पानों में लाली है वो अपने आप छुपा है. अर्थ लोपली पुराणी. टीव्हीला प्रोग्राम असायचा हसण्यावरही नेऊ नका, 5 मिनिटाचा असायचा. तर दारूबंदी पथक गव्हर्नमेंटने नेमलं आणि गावागावात जायचं आणि ग्रामपंचायतमध्ये पेणारे खाणारे जमा करायचे आणि त्यांना सांगायचे, बघा दारू पिल्यावर असं असं नुकसान होतं, असं असं होतं, तुमचं संसारातलं पण नुकसान होतं, शरीराची चाळण होती, गावात कोण किंमत देत नाही. असं सांगितल्यानंतर आपल्याला जशी शाळेमध्ये थेअरी दाखवल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये प्रॅक्टिकल करायला घेऊन जायचे ना, मग तसं झाल्यानंतर सांगितल्यानंतर 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये एकामध्ये दारू आणि एकामध्ये पाणी, आणि मग त्या पाण्याच्या ग्लासामध्ये गांडूळ आणलं सोडलं. ते मस्तपैकी इकडून तिकडून विहार करत होतं, फिरत होतं. मग ते म्हणले, पाहिलं ना, पाहिलं म्हणले. त्याच्यात उचललं, चिमट्याने उचललं, दारूच्या ग्लासात टाकलं. बरोबर ते तरफडून मेलं. मग सांगितलं, सांगा याच्यातून आपण काय शिकलो? तर ते सगळे दारू पिणारे म्हणले, मी सांगतो. त्याच्यातले एकाला म्हणले, सांग. तो म्हणला, ही दारूपणे आपल्या एकदा पोटात गेली का आपल्या पोटात जे कृमी कीटक आहेत ना ते मरून जातात. असा अर्थाचा अनर्थन भागवताच्या चिंध्या केल्या. कोणी जाणत्यांनी, जाणतेपणाचं पांघरून घेतलेल्या लोकांनी आपल्या संप्रदायाचं आणि आपल्या बापदाद्यांचं नुकसान केलं. त्यांनी पण अशा माळा घातल्या, वाऱ्या केल्या, पण ते मरस्तोपर्यंत त्यांची देवाची काही गाड झाली. पण अभंग म्हणत होते, आपुला तो एक, म्हणजे आपल्याला सांगत होते की काय माहिती, स्वतः तर आपण स्वयं रीता आणि रडे पुढीलांच्या अर्थ लोपली पुराणी. नाश केला शब्दज्ञानी. शब्दज्ञानी लोकांची बुजबुज पुरी वाढल्यामुळं, कोणाची बुजबुज पुरी वाढली? शब्दज्ञानी लोकांची बुजबुज पुरी वाढल्यामुळं अर्थ लोपली पुराणी. या लोकांनी नाश केला शब्दज्ञानी. शब्दज्ञानाने अध्यात्म बुडून टाकलं, कारण ते विषयी माणसं आहेत, विषय लोभी मने. त्यांना असं वाटतं, हे केल्यावर काय भेटल, त्या केल्यावर काय भेटल, आणि साधन अवघे बुडविले. परमार्थाचं साधने नामा परते साधन नाही. जे तू करशील अनिक काही करा रे बापानो साधन हरीचे. साधन विचारलं तर काही माहित नाही, म्हणजे काय माहित नाही.
मग काहीच माहित नाही तर काय म्हणा म्हणले, मग म्हणा रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, राम ओ रामकृष्ण हरी हा वैखरी वाणीचा जप आहे. पण परेहून परते घर किंवा परेहून परते बोलणे खुंटले वैखरी कैशेने सांगे, तो अभ्यास संत शिकवतात. जे मुखाने बोलते हे ले अलीकडची वाचा आहे, याच्या अलीकडे 3 वाचा आहे, हे एवढं शरीर नाही आपलं, याच्या आतमध्ये अजून 3 शरीर आहे, त्याला पेटवायचंय आपल्याला. अंत्यविधीला जो कार्यक्रम होतो ना, ती ह्या शरीराची जाळपोळ होती. आणि एवढा जळाला म्हणजे तो संपत नाही. तर दावा कोणासाठी? सूक्ष्म शरीर, ज्याला लिंग शरीर म्हणतात, जे वासनामय शरीर आहे, ते असं भरकट इकडे इकडे इकडं, त्याला सोडवायचं आपल्याला. हे तर वरचं चित्र आहे, पण आतमधली फिल्म वेगळी आहे. आणि तिचा नाश करायचा, बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा मुख्य फायदा आहे. आम्ही जन्माला येणार नाही परत. मग अग्नी कुंडे बीजे घातली तिजेवी, अंकुर दसे सुमुकली तेवी, न फळताच अर्पिली शुभाशुभे. आता तुमच्या घरी बरणीमध्ये शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेले आहेत? बरणीमधले जिवंत आहेत का मेलेले आहेत? घरात शेंगदाणे मेलेले का जिवंत आहे? मेलेले पेरले उगवतील का नाही? मग त्यांना मारायचं असेल तर काय करावं लागेल? हा, हे म्हणतात एकादशी धरावं भाजावं लागेल ना. आमचा भाऊ काहीच काम नाही करायचा, नुसता उडण टप्पू होता. कामाला गेला तरी कोणला जर मॅच चालू असली तर तिकडे टीव्ही बघत बसा, इकडे सगळी फुटाफुटी होऊन जायची. तेव्हा आमची आई त्याला म्हणली, जरा एकदा भाजला बुजला का हा ताळ्यावर येईल. ते माहिती आहे ना, भाजणं बुजणं व्यवहारात इथल्या बाबाचं काम आहे. इकडं कसं भाजायचं तर आपल्याला ती भाषा संतांची नामदेव महाराजांना कळालं नव्हतं म्हणून कच्चं मडकं ठरलं. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, नाही सुन्न भरी भाजीला लावाट टाकू. कळाली संतांची भाषा. कीर्तनकार महाराष्ट्रातले नामांकित पंढरपूर निवासी, ज्यांच्या ताटात देव जेवतो कीर्तनात नाचतो, त्यांना संतांची भाषा कळाली. तर विद्वानांना कशी कळेल? बेडक जशी बडबड करतात तशी बडबड करणारी बुजबुजपुरी निर्माण झालेली मुंडक्की वट वट पैसे ते का अनुभूती नाही. कशाची अनुभूती पाहिजे? व्यवहाराची आहे का व्यवहार खरा? प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला. हे जे आपण रात्र दिवस रात्र उराला पाय लावून पाणी लावून पळतोय, टिरीला पाय लावून जे काम धंदे चालले, जे खरं आहे का? सगळं सगळं खोटं आहे ते. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. ओ वाया धर हरी विना, वाया धर हरी विना, धर हरी वीण, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, धर हरी वीण, वाया धर हरी वीण, हरी वीण, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला. माऊलीने उत्कृष्ट प्रमाण दिलं. आपण ज्या संसारात राबतो तो कसा आहे? लटिका आहे. लटिका आपण मोठमोठ्या बाबांकडून ऐकलेले, त्या लटक्यात सुद्धा मजा वाटते आपल्याला. लटिका हा संसार. आमचे व्यवहार लई चोख आहेत, पेटो तुझ्या व्यवहारात जाऊ.
सगळं लटकेन त्याच्यात पुढे तुझे व्यवहार सत्य लटिका हा व्यवहार सर्व हा आणि त्याच्या नादी लागल्यावर काय होणार पुन्हा यायचं पुन्हा मारायचं वाया येर झार पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ये संसारे पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मारायचं पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मारायचं तो शेंगदाणा पेरला तो उगवतो मग हा संसार खोटा आहे आणि भाजायचं कशाने त्याला नाम मंत्र म्हणतात त्याला गुरु दीक्षा म्हणतात त्याला अनुग्रह म्हणतात ते संत आपल्याला सांगत असतात ते गूढ गम्य नाम ते जपायचं नसतं ते ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमध्ये संचार करते आपल्या आईच्या पोटात होतो आणि आपल्या आईला 7वा महिना लागला तेव्हापासून ते नाम आपल्या हृदयात चालते पण संतांकडे गेल्यावर ते फक्त उकल करून देतात नववाध्याय ज्ञानेश्वरीला सांगतो मोठे गुरुमुखी उद्वय दिसे आणि उदयी स्वयंभूच आसी प्रत्यक्ष भाव लागे अपैसाया हा लटका संसार जेव्हा कळेल लटका आहे त्यावेळेला आपण त्याच्या पाठीमागे पळायचं थांबू नदीच्या कडेला चांदी पडली गेले ना सगळे पळत नदीच्या कडीला काय पडली होती आणि तिथे गेल्यावर काय कळालं शिंपल्या आता असं 2-4 वेळा पळालं नंतर पळल का ते अशी किती चांदी दिसली ज्ञान झालं पाहिजे शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प हा सर्प बघा हा प्रपंच खोटा म्हणता नाही आणि खरा म्हणता नाही त्यामध्ये हा शब्द वापरावा लागतो मिथ्या खरं म्हणावं तर त्याचं मूळ सापडत नाही आणि खोटं म्हणावं तर दिसल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्याला तो संसार जिंकता येत नाही तो जिंकतो तो दिसायला भोळा असतो तू का म्हणे भोळा जिंकू जाणे बळी काळा संसाराला लात मारली संतांनी आणि आपल्याला संसार लात मारतोय त्याचं कारण जे साधन आहे ते मिळालं पाहिजे पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे माळ घातल्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला माळ घातल्याशिवाय जगू नका माळ घातल्याशिवाय मरू नका मेले तर जाताना तिरडी बांधला जबडा खोलून तुळशीचा पाला टाकणार आणि मंजुळ्याची माळ घालणार पण मूढद्यावर घालून काय उपयोग होणार नाही त्या पवित्र तुळशीची माळ घालून त्या माळ घालणारा कोण ते ज्ञान पैगावरवी जरी मनियाती त्या संतांना विचारायचं बाबा मला आत्म्याचं ज्ञान होईल का मी नुसता हेलपाट्यावरी राहू तुमच्याकडं तुम्हाला बिल्डिंग बांधायला पैसे देऊ काय मी तुम्हाला नुसतं जाण्या येण्याची खायची प्यायची काळजी करून नुसते कपडा लत्ता बाबा तुम्हाला घेऊन देऊ का तुम्ही काय आमचा बंदोबस्त करणार का नाही आम्ही तुमची वाटेल ती सेवा करू तनू मनू जीवे चरणासी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकळ मग तरी बाबा सांगा बघा विचार सागर मध्ये शुभ संतती राजाचा पोरगा तुमच्या लगेच लक्षात येणार आहे का नाही आणि ते शुभ संतती राजाचा पोरगा ते गेले जंगलामध्ये अरण्यामध्ये तिथे साधू बरोबर राहिले 6 महिन्यांनी साधूने विचारलं कोण तुम्ही तर ते म्हणले आम्ही राजाची पोर आहे तर ते म्हणले आणा रे त्यांच्या शिष्यांना म्हणले पावती पुस्तक आणा पटापट चला कारण आता कोण पोर आली अनुग्रह घ्यायला शिष्य व्हायला राजाची पोरं देता का मठ बांधून त्या राजाच्या पोरांना जे ज्ञान दिलं वाचा ज्ञानेश्वरी वाचा पारायण चालू आहे ना पारायण करा 7 दिवसात उरकायचे नाही म्हणून पारायण करायचं पण वर्षभर अर्थ वाचायचा ज्ञानेश्वरीचा मामासाहेब दांडेकरांनी केलेला मराठी अर्थ विनायक नारायण जोशी महाराजांनी केलेला मराठी अर्थ त्यांच्या वडिलांनी केलेला नाना महाराज साखरेंनी केलेला मराठी अर्थ वाचायचा पारायण 7 दिवसात करायचं तेवढं उरकत नाही म्हणून आणि जर ती ज्ञानेश्वरीतला अर्थ नाही कळला तर नुसती कोकमपट्टी होईल नुकसान नाही व्हायचं पण जो फायदा व्हायला पाहिजे तो होणार नाही वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडातील ज्ञानेश्वरीची पावर आहे संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती म्हणून ज्ञानोबरायांना दया आली देवाला दया आली संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी ती प्राकृत मध्ये गेली या प्रकृतीला कळेल अशी भाषा टाकली पण 725 वर्षापूर्वीची भाषा आपल्या बुद्धीची राळ झाली जो रोज उलथा पालथा त्याच्यात होतो त्याच्या डोक्यात कळत नाही ती तर तुम्हाला आपल्याला कळणार नाही म्हणून जेवढे ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहेत
संस्कृतातली गीता प्राकृतमध्ये आणले तेवढेच मामासाहेब दांडेकर आणि साखरे बाबा यांचे उपकार आहेत. त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी केलेली. ती ज्ञानेश्वरी म्हणजे आरसा आहे, आरसा. तो दाखवतो आपण कुठे आहेत, आपले बापदादा कोण आहेत, ही झाडं झुडपं कोण आहेत, दरवाजात असणारी कुत्री म्हशी बैल कोण आहेत, नातेवाईक आहेत आपले नातेवाईक. कोणी कोणाच्या घरी जात नाही. आता वाळा साहेबांची माझी ओळख म्हणून मला त्यांच्या घरी येणं झालं. कोणी कोणाच्या घरी जात नाही. हे आपले पूर्वज आहेत, ते वाट बघतात हे मला सोडवतील म्हणून. त्या निमित्ताने मी गावाला आलो का आमची आई म्हणते, अरे तो शेजारी सारखा इकडं सरत चाललाय, इकडं सरत चाललाय, तू काय लक्ष देत नाही, हा इकडं सरत चाललाय. मी म्हणलं आई ते डोक्यातलं ते काढून टाक, नाही तर काय होशील मेल्यावर त्या बांधावं येड्या बाबळीची झाड होशील आणि येशील मध्ये, आणि तेव्हा पण म्हणशील त्या शेजाऱ्याला आता कसा सरतो बघतो. अशी वासना राहणार. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण त्याची झाली अंगे ती वासना. जर हरिरूप झाली तर हरिरूप झाली. जानने हरपले नेनने. मला काय माहित नाही गेलं ते. जाणलं बी देवानी नेनलं बी देवानी. मी फक्त निमित्ता मात्र आहे. मी शरीर आहे, शरीर जड आहे, पण त्याच्या आतमधली जी शक्ती ती आत्मा मी आहे, ती मी परिपूर्ण आहे. आणि ते याच जन्मात कळतं, एरवी कळत नाही. बहुत जन्मांती जन्मलासी नरा. खूप फेरे फिरता फिरता देव मेहरबान झाले. एकदा पाठवू म्हणले, याला काय करतोय, दिवे लावतोय बघूया, पण काय नाही म्हणले. आलं तसंच गेलं, खाल्लं पिल्लं मेलं गेलं. बायका कुत्री बी सांभाळतात ना. त्या बैलांनी कधी ऍप्लिकेशन केले का, पावसाळा आलाय शेकारून घ्या मांडव म्हणून, उन्हाळा आलाय जरा हवेशीर मांडव बनव, कधी बोलला का तो? फक्त तो प्रामाणिक इमान इतबारी त्या शेतकऱ्याचं काम करतो. त्या शेतकऱ्याला नाक घासून त्याची काळजी करावी लागते. तसं जेव्हा तुम्ही प्रेमाने देवाचं काम करणार, त्या देवाला नाक घासून तुमचं काम करावं लागेल. संत तुमच्याकडे पाठवतील देव. संत भेटणं जगातली अवघड असते, पण देव ती नियुक्ती करतील. पण तुमच्या कर्मानुसार, कर्म म्हणजे धर्म, तुमच्या वाट्याला आलेले कर्म इमाने इतबारी करायचं, प्रेमाने करायचं. त्याला स्वधर्म म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये. तो जर आपण स्वधर्म प्रामाणिकपणे केला आणि जर त्याच्याबद्दल निरपेक्ष भावनेने केला तर संत आपल्याला घरी शोधत येतात. ऐशी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेट देईल. मग ते संत आपल्याला शोधत येतात. एरवी बहु अवघड आहे. आता इथं माणसंच संत झालेली आहेत. पडा म्हणे आमच्या पायाने होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी ज्ञानाला आहे. काळी गोरीबाई म्हणजे सुग्रण नाही. निळे डगला घातलेला मनुष्य म्हणजे फिटर इंजिनियर नाही. हो, आणि काळे कपडे घातला म्हणजे माणूस वकील होत नाही. त्याचं ज्ञान असावं लागतं त्या क्षेत्रातलं. तसं आत्म्याचं ज्ञान पाहिजे. विनायक नारायण जोशी महाराजांची ज्ञानेश्वरी त्याच्यावर लिहिलं त्यांनी. ते ज्ञान परवे पैगा बरवे. ते ज्ञान कोणतं? ज्याने जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होईल, आत्म्याचं ज्ञान होईल, आत्मसुखाची भेट होईल. ते ज्ञान पैगा बरवे. अट्ट्या सुखाची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी महाराष्ट्राला लय लूट करेन, फक्त आमचं एकदाच ऐका, तरी अवधान एक वार दिजे, सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एकदाच बोलतो म्हणले. आम्ही तर बाबाच्या बरोबर पिशव्या घेऊन घेऊन म्हातारे झाले. बाबा सप्त्याला आल्यावर नेहमी आमच्याकडे येतात. बाबा सप्त्याला आल्यावर नेहमी आमच्याकडे येतात. कशाला? जेवायला येतात ना. का सोडवलं तुम्हाला? स्वामी तुकाराम महाराज म्हणतात, सोडविन माझा स्वामी निशेषी. प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही ज्यांचे दास आहोत त्यांनी आम्हाला सोडवले, तुम्हाला पण सोडवतील. मग शेंगदाण्याला फक्त भाजायचंय, तसं ज्ञानाच्या याच्यावर भाजायचंय. अहम जाळून त्या सोम वृत्तीवर जायचंय. मी परमात्मा स्वरूपे अशा भूमिका. लग्नाच्या वेळेला बघा, कन्यादानच्या वेळेला वडील कन्यादान करतात, त्यावेळेला ते ब्राह्मण काका आपल्याला पूजेला बसल्यावर काय सांगतात? न मम म्हणायला सांगतात का मम म्हणायला सांगतात? ब्राह्मण काका पूजेला वगैरे बसल्यावर आपल्याला मम म्हणायला सांगतात का न मम म्हणायला सांगतात?
मम 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 घ्याव र मग न मम म्हणायचं. मी हे सगळं केलं पण याच्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सासरा न मम म्हणून ते पाणी देऊन टाकतो जावायच्या हातात आणि ती पोरगी तुला देऊन टाकली. आता न मम हिचा माझा काही संबंध नाही आणि जावाई मम म्हणून गुंतून घेतो. तशी केलेली कर्म मी नाही केले, ती प्रकृतीने केलेली. त्या प्रकृती ते कर्माचा हिशोब करून घेईल. तैसी प्रकृतीची आड नाही दुसरी प्रकृती जी आहे ती प्रकृती कर्म करत असते. मी मात्र तैसी मनाशी चाडणं सांगा. जो मनाशी चाडणं सांगा केले नाही प्रवृत्तीचे केले नाही घे म्हणे. श्रद्धेची संभोगे सुखी आला. प्रवृत्तीने केलं मी केलेलं नाही, माझा संबंध नाही. हा बोध देऊन अर्जुनाला लढाईला पाठवलं होतं. तो म्हणला मला पाप लागल. हो मी यांना मारलं, भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांना मारलं तर मला पाप लागेल. देव म्हणले मी गॅरंटी घेतो. तालुक्यात आमदाराची माणसं असतात, खासदाराची माणसं असतात जिल्ह्यामध्ये. ते म्हणतात ते कार्यकर्त्यांना म्हणतात काय धुमाकूळ घालायचं तो घाल, मी आहे ना म्हणून. काय धुमाकूळ घालायचं तो घाल, मी आहे. तसे देव अर्जुना म्हणले जा तुला काय धुमाकूळ घालायचं ते घाल, मी बसलो इथं तुला सोडवायला. सर्व धर्माणी परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी. मी तुला मोक्ष देईल आणि पापापासून मुक्त करील. ती वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. ते ठेवलंय धाब्यावर बसून. नुसते रामाच्या कृष्णाच्या गोष्टी जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत त्यांचा देह ठेवपर्यंत सांगितलं तर त्या कथा ऐकून आपल्या जीवनाच्या व्यथा जाणार नाही. आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान सांगा. मी कोण आहे ते सांगा. 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेला ज्ञानेश्वर महाराज प्रश्न ठेवून गेलेले आहे मी हा कोण, करावा विचार. ते भांडण झाले होते. तो मला ओळखला का, मला ओळखला का, तू कोण रे, तू कोण आहेस. मी वासुदेव कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझ्या अनिक मागुता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. या प्रश्नाचं उत्तर देईल त्यांना संत म्हणायचं. इथं पायलीला 15 दमडीला 16 आहे. हा नाही तर तो गायनाचार्य शॉर्टेज आहे, मृदंगाचार्य त्यांच्यापेक्षा जास्त. पण महाराजांचा सुसवाटे हा नाही गेला तर त्याचा बाप दुसरा लगेच तयारच. पण संत त्याच्याही पेक्षा आवड. इथं माणसंच झाले संत. आणि होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं ती भक्ती चालली यांची सगळ्यांची. होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं काय केलं, वाटोळ केलं. भाग्याचा होतो म्हणून वाचू. बऱ्याच जणांची केसानी गळे कापले. आता मात्र कानाला खडा लावतो. असं काय करणार देवा, पाठीवर मार पण पोटावर काय मारू. आणि असं हिमत बादर हयदीत करून खाईल. असले भंगार आपल्या वाट्याला आलेले. आपलं भाग्य असावं लागतं चांगली माणसं भेटायला. आपण जेव्हा आपली आई व्याली आणि आपण जेव्हा मामाच्या घरी होतो तेव्हा 5वीच्या दिवसाला त्या मामीने त्या दिव्यात तेल टाकलं पाहिजे रात्रभर. कारण सटवी कपाळावर येऊन लिहून जाणार होती. याच्या जीवनात संत भेटीचा योग आहे, ती करायला पाहिजे. ते संत भेटायला मागील जन्माची पुण्याई असावी लागती. या जन्मातलं काहीच लागत नाही. कोटी जन्माची पुण्य संपत्ती किंवा जन्मोजन्मी आम्ही. या जन्मातलं काय नाही. या जन्मातलं आयतं खायचंय, प्रारब्ध घेऊन आलोय. ज्यांची भेट झाली संतांची ते म्हणतात बाबा आमचं बॅलन्स होतं तुमच्याकडं, तू का म्हणे होता ते तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. हो त्यांचं आपल्याकडं ठेवावं, आपली त्यांच्याकडे ठेव होती आणि ते आपल्याला देतात. ते संत भेटले तर आपल्या मनुष्य जन्माचं क्रांती जीवनाचं सार्थक होईल. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक. मग चला पंढरपूरला जाऊ पाया पडायला. झाले का त्यांचे दर्शन झाले, निष्काम झाले का. जे पुजारी आहे ते बी एखादं जोडपं आले तर त्यात लाईन थांबवा.
यांचा होऊ द्या. काय तो नवरा नवरी आलो काय करतात? अभिषेक का काय? अभिषेक. त्यांचं होऊ द्या. मग तुमचे दर्शन कोणत्या पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला येतो का म्हणे जन्म आल्याच्या हृदयातल्या आत्म्याची जर भेट झाली तर जीवनाचं सार्थक होतं. ज्ञानेश्वर महाराज 16 वर्ष जाता जाता आपल्याला सांगून गेले, तू कुठून आलास, काय शोध कर. ज्ञानेश्वरीमध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा दिलेला आहे. ज्ञान कशाला म्हणतात, कोणतं साधन केल्यावर आपली भेट होईल, आत्म्याची भेट होईल असं साधन 17व्या अध्यायातल्या 23 नंबर ते 28 नंबरच्या श्लोकपर्यंत सांगितलेले. 17-18व्या अध्यायातल्या 17 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलेले. 7व्या अध्यायाच्या शेवटच्या ओळींमध्ये सांगितले, ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरुनी केलेले भोळे, माथा हात ठेविला नव्हे, नाही माथा हात ठेविला नव्हे, बीजाची वाहिले. कोणतं बी वाहिलं, बाजरीचं का गव्हाचं? ब्रह्मबीज संत कपाळामध्ये इथं 10व्या द्वारामध्ये आपल्या टाकत असतात. त्याचा अजून उलगाडा 18व्या अध्यायातल्या 17 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात. तो गुरु तो महावाक्याचे नावे, गुरु कृपेची निथावी, माथा हात ठेविला नव्हे त्याच्यासाठी त्या प्रक्रियेतून संत घेऊन जातात. तैसे संत क्रिया करून दाबिती अंगी. मग मनुष्य जन्माला आले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या बरोबर आलात, एक काम करा, नाही तर असेच जाल भेंड्या खात्री, कुत्री मांजर गाढव. आपल्याकडं हा कोणता जिल्हा आहे? नगर जिल्हा. चालते जवळ पुणे जिल्हा नगर जवळ. आमच्या जिल्ह्यामध्ये मनुष्य मेला का त्याला नदी येऊन जाळपोळ केली का तो झोपतो त्या जागेवर, रात्रीचं पीठ झाकून ठेवतात. तुमच्याकडे ठेवतात का? नाही नाही ठेवतात ना. कशासाठी? सकाळी खोलून पाहायचं माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला, सापाची पावलं, कावळ्याची पावलं, चिमणीची पावलं. लाज नको वाटायला? पण त्यांना नाही वाटली, आपल्याला नको वाटायला. ते गेले असेच, खाले गेले मेले, ते त्यांनीच खरं नुकसान केलेले. आज हिंदू धर्मावर जे ग्लानी आलेली त्यांच्यामुळे आलेली. खा प्या मौज मजा करा, पोरांना नुसतं पोट भरायचं शिकवलं. मला अभिमान वाटतो तुमचा. आळंदीत जावा, काय ती पोरं आनंदात येते. ते म्हणतात आम्ही माऊलीच्या कुशीत आहे रोज. आपली पाठवली, त्यांची इथं पोट भरली तर मुंबईला, काहीची मुंबईला पोट भरणं तर अमेरिकेला पाठवली. काय पोट भरायलाच गेला ना का स्वामी विवेकानंदा सारखा धर्म सांगायला गेला? अशी पोटावर ते काय शिकू शकतात? आपल्या मुलांचं आपण हित करू शकतो, त्यांना घडवायचंय, सुसंस्कृत करायचंय, मनुष्य जन्माचं त्यांचं सार्थक करायचं आपली ही जबाबदारी आहे. नुसतं पोट भरण्याची विद्या नाही त्याला शिकवायची. आपलं स्वतःचं कल्याण करा, मग दुसऱ्याचं होईल. आपुला तो एक देव करून घ्यावा. तसं मनुष्य जन्माला आला तर ईश्वराला प्राप्त करा. नाही जर केलं तर हरिपाठात एक वाक्य सांगितलं, हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राण होय. गुखडीतून त्याच्यात काही फरक नाही, जिवंत असला तरी, त्याच्या हृदयात ती सत्ता असली तरी त्या सत्तेला ओळखत नाही तर हरी विना जन्म नरकाची पाय. त्याचं जीवनच नरकमय. हय्यादी तिथं पुढे काय होईल त्याचं, कोण गती त्यांची होईल नो. आला तसाच गेला तर तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करा. अरे धन्य माय व्याली सुकृताचे, आमची आई व्याली, आम्हाला अभिमान आहे, आम्ही तिच्या पोटी आलो. पण जन्माला येऊन जर देव नाही जोडला तर फळ ते निष्फळ. अरे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. बाबांनी उत्कृष्ट प्रमाण दिलं. मनुष्य जन्माला आले तर सच्चित आनंद पदवी घ्या. कुठे भेटेल? जरा टाका ना गुगलवर, टाका कुठे भेटेल सच्चिदानंद पदवी. कुठे भेटेल? काशीला मिळेल का? हिमालयात मिळेल का? पंढरपूरला मिळेल का? आळंदीला मिळेल का? त्र्यंबकेश्वरला मिळेल का?
बैसता संतांची संगती. सगळ्यावर रामबाण उपाय संत आहे, त्यांना आपले सद्गुरू करून घ्यायचे. म्हणून सद्गुरू वाचोनी संसारी तार नसेच निष्कंक आन कोणी. ते आपल्याला ती सच्चिदानंद पदवी घेऊन देतात. त्या नामामध्ये, त्यांच्या बोधामध्ये, त्याला कधी बोध म्हणतात, कधी ज्ञान म्हणतात, कधी नाम म्हणतात, कधी भक्ती म्हणतात. त्या प्रक्रियेला ती जर आपल्या जीवनात घडली तर आपलं मनुष्य जन्म सफल. एरवी आपले येणं फुकट होईल. हो, जन्माला हेला. आपण दशकरीला गेलो, दशकरीला प्रवचन होतात नाही इकडं. मग प्रवचनाला गेल्यानंतर महाराजाला असा एक लिफाफा दिला जातो. बाबांनी काय काय कर्तृत्व केलेले, कुठे बंगले, पुण्याला मुंबईला घर आहे का, जमीन किती, मुलांना किती शिकवले, सगळं पोरं किती, सुना किती, नातू किती. त्यांना मी विचारलं, बाबाच्या गळ्यात माळ होती का? माळ म्हणजे माळ नव्हती. मग जन्माला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. जे करायला पाहिजे ते केलंच नाही. नासक्याचे उकुरडे उकरत बसले फक्त. गाढव कुठं सरतात, कचराच खातात, तो कचरा खायचं काम चालले. पण संत हात जोडून म्हणतात, लागून या पाया. आपले काय देणेदार आहेत का ते? पण त्यांना असं वाटतं, वाचेल जो कोणी जनी त्याशी काय कळवळ्याचे जात असेल. करा रे बापांनो आमच्या साधन हरीचे. बघा बरोबर, एवढी तळमळ, ही असामान्य तळमळ आपल्या वारकरी संतांकडे आहे. आणि ते सांगतात, ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले तर देवाला प्राप्त करून घ्या. अभंगाचं पहिले तत्व प्राप्त नाही केलं, मी कोणी ओळखून नाही घेतलं तर जन्म फुकट वाया घालवला. अनमोल मिळालेला मनुष्य जन्म फुकट घालवला. आली या मनुष्या देहासी मुक्तीचा दार म्हणता मुक्त त्यासी. भागवताचार्य सांगतात मनुष्य जन्म हा मुक्तीचा दरवाजा आहे. त्याचा सदुपयोग नाही केला तर पुन्हा लवकर नाही. 184
फेरे फिर कर सुंदर नरतून पाया. आता पुन्हा नाही मग लक्ष 84 न चुके फेरा. पुन्हा पुन्हा जावं लागेल. हे साथी आले आमच्या बरोबर आलात, मनुष्य शरीर आलात तो ओळंगा शारंगरू परमात्म्याला प्राप्त करून घ्या. नाही तरी संसारू म्हणजे संसार म्हणजे जन्माला येणं आणि जाणं, त्याला संसार किंवा आगा उपजणे आणि निमणे हे साच जे मानणे हा जीव लोक संसार जन्माला येणं आणि मरणं खरं समजणं. मग खरं नाही का? अरे खरंच खरं नाही, पण पटत नाही का? रात्रंदिवस भोगितो तुम्ही सावध हो आता. तुमच्या नगरीचा आम्हाला ये भरवसा. उजेड पडता गळा पडेल फासा. हे उजेड पडता गळा पडेल फासा. उठा की रे माय बाप कैसी लागे से होप. उठा की माय बाप कैसी लागे से होप. झोपलेले काय प्रमाणे बाबा तुम्ही सावध असा. माईकवर तुम्ही सावध असा. हा बघा, रात्रंदिवस मी घोकंपट्टी करतोय, तुम्ही सावध असा. नगरीचा नाही भरवसा. बघा आपला पार भरोसा नाही राहिला. आपली नजर अशी नवरत्नाचा हार पडला असेल तर त्याला साफ समजू, आणि रश्शी पडली असेल तर त्यालाही साफ समजू. नवरत्नाचा हार हा वेरू, आणि कधी खरंच साप असला तर नवरत्नाचा हार म्हणून पकडू, तर डंक बसल्याशिवाय राहणार नाही. आणि रश्शीच्या सापावर पाय पडला तर विसरल का? सोडतोय. माऊली म्हणतात किरडू तरी कापडाचे. हा संसार खोटा आहे, परंतु त्रास देतो माणसाला. स्वप्नात झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलं, झोपेचं स्वप्न पडलं त्याला का माझ्या पाठी माग वाग लागलाय, पळस सुटलाय तुमच्याकडे, आणि मग मोठ्याने खड्ड्यात पडल्या ओरडला वाचवा वाचवा, तर घरातली उठून आली सगळी. जाग केलं तर बेडवर होत. म्हणलं काय झालं? घरचे म्हणले काय झालं? म्हणलं काय नाही. ओरडले म्हणले वाघ लागला. कुठं? ते म्हणले खोटा होता. वाघ कसा होता? आणि ओरडला आणि अंगाला घाम आला. तो खोटा संसार नागवतो माणसाला, संपवतो. त्याच्या नादी नाही लागायचं, त्याला संपवायचं. जन्माला येणं आणि मरण हे संपवायचं, त्याच्यासाठी मनुष्य जन्म दिलाय. जर नाही केलं तर जन्म वाया गेला. मग आता माणसं काय म्हणतात, बाबा जाऊ दे आता जे करायचंय ते बघ. गावच्या लोकांना तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात मुंबई मैकावती नगरी, पण मला तर गावच वाटते जास्त. भावा भावाशी, आईशी भावाचं, अरे माझं तुझं माझं तुझं नुसतं डोक्यावर रोज आहे. जरा व्यापक दृष्टी पाहिजे. शहरात गेला पाहिजे माणूस, तेव्हा दृष्टी मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शहरात गेलेल्या माणसाची दृष्टी व्यापक होती. पण जे शहरात गेले ते एवढे व्यापक झाले तर आई बापांना सुद्धा मोकळं करून टाकलं त्यांनी. एवढं कर्ज बाजारी गेले, करावंच काय नाही. जे करावं ते अंगलटी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लोक म्हणतात काय शेवटी गणगोतासाठी तर करायचं असतं. मनुष्य जीवन काय? पोरांना शिकवायचं. ते झाले का डिग्री होल्डर का द्यायचं लग्न लावून दिलं. त्यांना नातू पण तू आलं का आपण डोळे झाकायला मोकळं, एवढंच काम आहे. याच्यापेक्षा एक वेगळे बाबांनी मग सांगितलं, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी गेली. भागवतकार सांगतात, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी गेली. एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे, आणि ज्यांनी मिळवला तो म्हणतो धन्य आम्ही जन्मालो, आमचं जीवन सार्थकी झालं. बाकीचे असे ज्ञान भेटल्यानंतर माणूस आनंदी राहतो. आणि लोक म्हणतात संसारासाठी करायचं, गणगोतासाठी करायचं. आमचं गणगोत लय मोठे, लग्नाच्या वेळेला 4 गाड्या पुरत नाही. म्हणजे मृगजळ केवढं आहे त्यांचं.
कधी तरुण जायचे भेटी काय माहिती. अभंगाचं दुसरं कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कोणाचे माय बाप कौनाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत हे कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कोणाचे कौनाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत हे मृग जळवत जाईल या मृग जळवत जाईल या कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत हे कौनाचे माय बाप कोणाचे आई वडील कोणाचं गणगोते शरीराचं आहे. आणि शरीर कसं आहे हा देह नाशिवंत ते विनाश केले. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. मग दशकरीला त्यांचं सांगत बसायचं आईचं आणि बापाचं देवाचं नाही सांगायचं. आई वडील कोणाचे शरीराचे शरीर कोणाचे पंचमहाभूताचे ते उष्ण आलेले ते कर्माच्या ह्याच्यात गुंतले. त्या खोट्या प्रेमात गुंतू नका. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. आणि ज्या वेळेला ज्ञान होईल आणि आसक्ती रहित जीवन असेल त्यावेळेला कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बंधू बहीण चुलता जरी बांध कोरीत असला तरी कृष्ण माझा. कारण ज्ञान झाल्यानंतरची स्थिती. आणि अज्ञानामध्ये म्हणजे वाण्याच्या दुकानात मुंगळा आहे ना मुंगळा त्याने दुकानभर किती फिरायचं आणि पाहिजे तेवढा गुळ खायचा पण सारखं गुळाला चिटकून राहायचं नाही. गुळाला चिटकून राहिलं जर मालकाने पाहिलं तर तो वाढतोच त्याला. हा म्हणतो मी तुला सोडणार नाही तो म्हणतो मी तुला सोडणार. तुकडा पडून जातो. आणि जर खात बसला आणि फिरत राहिला तसं या संसारात आनंदाने विहार करायचा सगळीकडे फिरायचं पण गुंतून राहायचं नाही. संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी तोडावेगी संसार बंधन तोडावेगी. करा सोडवन
पाण्यात राहायचं, पण बोटीनी पाणी बोटीत येऊ द्यायचं नाही. संसार बंधन तोडा बेगीन, आपली आपण करा. आपल्याला सोडवतील फक्त संत, आणि त्यांनी मार्ग दाखवल्यानंतर वाटचाल मात्र आपल्यालाच करावं लागते. आपण सगळी बंधनं झुगारून द्यायची आणि ईश्वर तत्व प्राप्त करायचं. सगळं सोडून दिलं तर चालेल, पण ईश्वर भेटला पाहिजे. घर दार बायका पोरं काय कोणाचं घेणं देणं नाही, पण आपुला तो एक देव येरती माही त्यांच्या नादीने ती बंधनं तोडून संसारातले जे अज्ञान पाश आहे ते संतांच्या कृपेने, ज्ञानाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या दृष्टी कृपेने, स्पर्श कृपेने, शब्द कृपेने, संकल्प कृपेने सगळ्या गोष्टी होतात. आजही तसे संत महाराष्ट्रात विद्यमान आहे. संतांची टाकसाळे आज भेटली तर ती गोष्ट होईल. आपुली आपण करा सोडवण. कवणाचे मायबाप दोन्ही अभंग बघा माऊलींचे. कवणाचे मायबाप कवणाचे गंग मृग जळवत जाईल गया. हरिण पळतो, त्याला लांबून दिसतं पाणी, पळतो पळतो तिथे गेलो, तिथून पुढे त्याला दुसरीकडे दिसतं पाणी, तिथून पुढे गेलं पाणी वर फुटून मरून जातं, पण त्याची पाण्याची गाठ होत नाही, कारण ते पाणी नसून काय असतं मृग. संसार सार लोही माया मृग जळ भासत, क्षणात भ्रांती याचा काय विश्वास. खाणारे पिणारे म्हणले मग तर बरं झालं, त्यांनी सगळं सोडून दिलं. बायका पोरं आई बाप पोरांचं घेणं देणं नाही, बायकोचं घेणं नाही, दिलं सोडून आणि बसले विषयाच्या नादी. तो विषय तरी खरा विषय म्हणजे ते रोहिणीचे जळ, किंवा सुजलेला माणूस जसा आहे तसं त्याला वाटतं ते सुखात आहे. आणि या जगामध्ये 90 अध्यायातल्या खालून 2 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात, ज्याच्या अपेक्षा लालसा संपलेल्या नाहीत आणि संसारामध्ये नुसते विषय भोगात मशगूल आहे ना, अजून मिळावा वाटतं, त्याला लोक ज्ञानी आणि सुखी म्हणतात. हा मृत्यू लोकाचा हा उपराटा न्याय अर्जुना. येत जरी जन्मला अशी अवचित तरी जडजडोनी पहिला नेक, आणि भक्तीच्या वाटेला परमात्म्याला प्राप्त कर. विषय म्हणजे काय? फक्त दारू पिणे, वाईट खाणं, बाया माणसाच्या नादी लागत बसणं, याला विषय म्हणत नाही. एवढाच आपल्या डोक्यात विषय. आपल्याला शाळेत शिकायला होते विषय वेगळे होते, प्रत्येक विषयाला काय होते गुरुजी पण वेगळे होते. विषय म्हणजे मी देह आहे आणि हा संसार खरा आहे, त्याच्या नादी लागणं म्हणजे तो विषय ओढी बोलले जीव. त्याच्या नादी लागले, त्या आमिषाच्या नादी लागून जसा मासा मेला तसं त्या विषय म्हणजे सत्य समजणं, जगाला देहाला सत्य समजणं, मला देह समजणं, आत्मा समजणं, जगाला देव न समजता जग समजणं, याला विषय म्हणतात. आणि त्या विषयातला कोणताही विषय जरी तो भोगत असला तरी तो सत्य नाहीये. किंवा दुपारच्या वेळेला उन्हाचा निघालाय, चैत्राचं ऊन आहे आणि प्रवास करतोय, झाड नाही झुडूक नाही काही नाही, ढग आले तर म्हणलं इथं सावली बसा बसा, सावली म्हणे बसा बसा, आणि बसला नाही तर 2-4 मिनिटात ढग हल्ले. सावली आहे का? हा, संसारात सुख नाही म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगड, यांच्या नादी लागू नका. अभंगाचं 3रं चरण. अभ्राची सावली जाईल, अभ्राची सावली जाईल, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे कवनाचे गणगोत.
विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय ठोबार ठोमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई कुमार कुमाई ठोबार कुमाई कुमार कुमाई ठोबार कुमाई कुमार कुमाई ठोबार कुमाई कुमार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमार कुमाई कुमाई कुमार कुमाई ठोबार कुमाई विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. हा सुकलेला ज्याप्रमाणे बैलपोळ्याच्या वेळेला बैलांना सजवलं जातं शिंगाला ते बेगडी किंवा कधी कधी तो जिलेटिन पेपर वापरतात ते खालून चकचकी दिसतं पण आतमधून तसं नसतं ती शोपीस असतं तसं हे विषयाचं सुख आहे. अभ्राची सावली ढगाचे सावली निघून जाईल तसं त्याच्या नादी लागल्यानंतर जीवनाचं नुकसान होईल आणि या सगळ्या गोष्टीचं सार आपल्याला ज्ञानोबा यांच्या चरणाशी बसल्याशिवाय कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना प्रसन्न करा त्यांची आपल्यावर कृपा होईल असं काहीतरी करा. नाथबाबाला म्हणावं लागतंय हो एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस करावी. मला माझ्यावर तुम्ही मेहरबानी करा माझ्यावर मेहरबानी करा. आणि ज्ञानेश्वरांचं स्वरूप आहे ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरांचं स्वरूप ओंकार स्वरूप आहे. तुमचं आपलं सुद्धा ओंकार स्वरूप आहे आणि गणपती बाप्पाचं पण स्वरूप ओंकार स्वरूप. या सगळ्या गोष्टीची जाण करून घ्या. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगू नका. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका. आई बापाला डॉक्टरकडे नाही नेता आलं तर चालेल परिस्थितीने आपण पैशाचं सोंग करता नाहीच पण त्यांना माळ घातल्याशिवाय घालवू नका. म्हातारं बोलले मला डॉक्टरकडे न्या पण माळ नाही तर म्हणायचं नेतो डॉक्टरकडे पण पहिली काय घातली पाहिजे माळ. माळ घालीत नसेल तर नेणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐक जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही त्याचे जे आले म्हणून काय वरी मरणच सांग मेलेला बरा. हे नाही तरी सटविनी यांना पाचीच्या दिवशी का नाही नेलं. खरा म्हणजे अभंग हा घ्यायला पाहिजे होतो. भक्तीविन पशु कशाशी वाढणार मी म्हटलो ते एकदा घेईल पण विसरून गेलो. सटवीने नेला कसे उचलले नाही यांना टप्पा मोकळे गळे दाखव लाज बी नाही वाटत. सप्ताह कमिटीच्या गळ्यात जे नियोजन करतात त्यांच्या गळ्यात माळ पाहिजे. तमाशा ठरवायचा तसा बाबा नाही ठरवायचा. त्यांच्या गळ्यात पहिली माळ पाहिजे. तर अक्कली बैल विकत घ्यायला गेला तर त्या मुंबईवरून आला पैसे भेटले रिटायर झाला 40 लाख रुपये भेटले बैल घ्यायला गेला येईल का त्याला घेता जाणता न्यावा लागतो ना. 2 दाताचा बैल घ्यायचा का 4 दाताचा. तसा बाबा 2 दाताचा का 4 दाताचा कळायला पाहिजे का नाही. ते ज्ञान आपल्याला देणारे बाबा शोधले पाहिजे. जीवनाचं सार्थक करा. मी काय खास कीर्तनकार नाही. मी एक सामान्य व्यावसायिक शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण आमच्या वायळ बाबांची आणि त्यांचे माझे गुरु एक असल्यामुळं आम्ही ब्राह्मणीला असायचो. तो बाबा ST डिपार्टमेंटला कामाला शनी शिंगणापूर ते राऊरी गाडीवर आणि जाताना त्यांच्या गुरूंचं मंदिर आहे ना तर तिथं ते ST थांबून दोघं ड्रायव्हर कंडक्टर पाया पडायला जायचं रोज. मला विशेष वाटलं म्हणलं पॅसेंजर ओरडायचं कसं नाही आमचा वेळ बरबाद होतो. ते म्हणले आम्हाला माहिती आहे ना वेळ कशी बचत करायची म्हणून. रोज ड्युटीवर असताना दर्शनाला जायचे.
अट्ट्यांची ती ओळख आणि त्यामुळे तुमचं सज्जनांचं दर्शन झालं. माझे गुरुबंधू आळंदी निवासी त्यांचं दर्शन झालं. खूप उत्कृष्ट साथ केली. मला काही जास्त ज्ञान माहीत नाही, पण एका संतांच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. ते म्हणले तुला जेवढे अक्कल आहे तेवढं सांगत जा, बगल पुराणातलं काही सांगू नको, अनुभव आलेले तेवढं सांगायचं आणि आपल्या ज्ञाती बांधवाचं कल्याण व्हावं. मनुष्य जन्मातला माळ घातली. संतांना गुरु करा, ज्ञान मिळवा, शोधा. संत आहेत विद्यमान. आपलं कर्म जर अनुकूल झालं, सानुकूल झालं तर या गोष्टी होतील. आणि या सगळं होण्यासाठी आपल्या माऊलींची आपल्यावर कृपा पाहिजे. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने माऊलींचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर. माऊली म्हणतात आपण स्वप्नात आहोत म्हणून हे सगळं खरं वाटतंय. जेव्हा स्वप्नातून जागी होऊ त्यावेळेला हे काहीच वाटणार नाही. जनक राजाला एकदा अष्टवक्र मुनी भेटले होते आणि जनक राजाने त्यांना प्रश्न विचारला होता. आम्ही स्वप्नात भीक मागत होतो, मला लाडू द्या म्हणून मंदिराच्या तिथे भीक मागत होतो. मी राजा आहे, पण मला झोपेत स्वप्न पडलं, मी जागा झाल्यावर कळालं मी तर गादीवर झोपलो. मग त्यांना विचारलं दुसऱ्या दिवशी, मी आज सिंहासनावर बसलेला राजा खरा आहे का काल भीक मागत होता तो जनक खरा आहे का आज राजगादीवर बसला? ते म्हणले दोघं खोटे. कारण हे स्वप्न आहे. आपल्याला रात्रीचं पडतं जीवाचं स्वप्न आणि आता आपण या स्वप्नात वावरतो हे शिवाचं स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांना बोध दिला. झोपेत काय असे नव्हते पडले, झोपेत नाही अनुग्रह झाला. स्वप्नात हे जगत खरं समजणं त्याला स्वप्न म्हणतात. स्वप्नीचे चेईले जाईल रया, जन्म मृत्यू स्वप्नासारिके, आप त्यान दिसे पारखे, तुका म्हणे अखंडित सुखी, मुखे वदे वाणी प्रेमामृताची. अशा प्रकारचं हे स्वप्न आहे. आता आपण जागे आहेत का झोपलेले आहेत? आता आपण जागे आहेत का झोपलेले? काकड्यावाला लय भाव पाहतो तो आम्ही 4ला उठून येतोय, बाकीचे झोपतात. तू बी झोपलेला आहे बेट्या. मस्तीत राहू नको तू. ज्या दिवशी तुला कळेल मी आत्मा आहे त्या दिवशी तू जागा झाला. जोपर्यंत देह महाराज अमुक आचार्य तमुक आचार्य झोपलेले सगळे, आत्ता आपण झोपलेले आहोत आणि झोपेत स्वप्न पडले. अमुक अमुक गावामध्ये संपदांडीचं कीर्तन आम्ही सगळे बसलो ऐकायला. हे स्वप्न आहे. आणि या स्वप्नातून जागा झाल्यानंतर संतांची भेट झाल्यानंतर स्वप्नातून जागे होतो. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईले जाईल रया. भैरवी म्हणायची ना महाराज? म्हणा. नाही महाराज तुम्हीच. ज्ञानदेव माने पाहता
कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप गणगोत जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय